Hello students, now we start our EVS lesson number 21, Public Services for Community Life. Means सामूहिक जीवन. कम्युनिटी लाईफ म्हणजे सामूहिक जीवन. सामूहिक जीवनासाठी आपल्याला ज्या काही सुविधा सोयी असतात त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ओके स्टुडंट, सी द पिक्चर. फर्स्ट, पब्लिक फॅसिलिटीज अँड ॲम्युनिटीज म्हणजे सार्वजनिक सोयी आणि सुविधा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. काय दिसतंय तर वॉटर टँक, प्रायमरी हेल्थ सेंटर, पोलीस चौकी, बस स्टँड, नंतर थिएटर, नंतर नेक्स्ट टॉयलेट, नेक्स्ट पार्क. असं आपल्याला ह्या सगळ्या कशा आहेत, पब्लिक फॅसिलिटीज आहेत. हे आपल्याला सगळ्या सुविधा आहेत. आता त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा. विथ द हेल्प ऑफ पिक्चर अबाव मेक अ लिस्ट ऑफ पब्लिक फॅसिलिटीज अमेनिटीज अँड अमेनिटीज मेन्शन द बेनिफिट्स ऑफ इच. आता ह्या ज्या आपल्याला सगळ्या पब्लिक फॅसिलिटीज दाखवलेत, ह्या ज्या सगळ्या दाखवलेत, मग याचा आपल्याला फायदा काय होतो, बेनिफिट काय होतो त्याचा, त्यात जे आपण यूज केल्यानंतर. तर फॉर एक्झाम्पल वॉटर स्टोरेज टॉवर, जर स्टोरेज ऑफ सप्लाय ऑफ वॉटर. नंतर प्रायमरी हेल्थ सेंटरचा काय होतो, प्रोव्हाइड्स हेल्थ सर्व्हिसेस. ओके, पोलीस स्टेशन मेन्शन लॉ और ऑर्डर. आणि ह्या जर सुविधा नसतील, जर वॉटर सर्व्हिस आपल्याकडे नसेल, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर ह्या जर सर्व्हिसेस नसतील, व्हॉट डिफिकल्टीज वुड वी फेस, आपण कोणत्या डिफिकल्टीजना फेस करू. तर जर वॉटर स्टोरेज टॉवर नसेल तर आपल्याला वॉटर सप्लाय व्यवस्थित मिळणार नाही. अँड पोलीस स्टेशन नसेल तर इन्क्रीज इन क्राईम वाढेल ना. अँड प्रायमरी हेल्थ सेंटर नसेल तर लॅक ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. एस टी बस सर्व्हिसेस नसेल तर काय होईल, आपल्याला ट्रॅव्हलमध्ये प्रॉब्लेम येईल, होय ना. आणि जर पब्लिक पार्क नसेल तर नो प्लेस टू रिलॅक्स फॉर एल्डरली, नो प्लेस टू प्ले फॉर चिल्ड्रन. मुलांना खेळता येणार नाही. जे आपले एल्डेस्ट पीपल असतात त्यांना पण त्यांना पण असं रिलॅक्स वाटणार नाही. ओके, तर नेक्स्ट नाव वी स्टार्ट. इन अ होम वी लिव्ह विथ आवर फॅमिली. आवर लाईफ outside the home is our public life. Several services are required for public life to go on smoothly. Public facilities are those services which are available to all of us. We use several such services like transport, schools and hospitals. Public services are equally available to all and are meant for everybody. We must use them responsibly. म्हणजे बघा, आपलं कुटुंब हे आपलं घर असतं. घराबाहेरील आपलं जीवन हे कसं असतं, सार्वजनिक असतं, पब्लिक लाईफ असते आपली. सार्वजनिक जीवनामध्ये पब्लिक सर्व्हिसेसमध्ये आपल्याला काय असतं तर विविध सुविधांची गरज असते. सार्वजनिक सुविधा म्हणजे काय तर आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. मग त्याच्यामध्ये काय येतं बघा, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये वाहतूक, ट्रॅव्हलिंग येतं, ट्रान्सपोर्ट येतं, स्कूल्स येतात, दवाखाने येतात, हॉस्पिटल्स, यासारख्या सगळ्या सुविधा ह्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण त्यांचा यूज करत असतो. सार्वजनिक सेवा सुविधा ह्या सर्वांसाठी आणि सारख्याच असतात. असं आहे का एकाला हॉस्पिटलमध्ये जायचं आणि दुसऱ्यानं नाही जायचं आजारी असलं तरी, असं नाही. ह्या सर्वांसाठी असतात. त्यांचा यूज आपण कसा केला पाहिजे, रिस्पॉन्सिबली. वी मस्ट यूज देम रिस्पॉन्सिबली. आपण त्या जबाबदारीने काय केला पाहिजे, त्याचा यूज केला पाहिजे. आता नेक्स्ट बघा, लोकल गव्हर्नमेंट अँड लोकल सर्व्हिसेस मीन्स स्थानिक शासन आणि गावातील सुविधा. वी लिव्ह इन अ सिटीज ऑर विलेजेस. आपण राहतो कुठे, सिटीमध्ये किंवा विलेजेसमध्ये. द पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज व्हेरियस इन विलेजेस. इट इज क्वाईट स्मॉल. इन सिटीज देर आर फॅक्टरीज, मार्केट्स अँड ग्रेटर चान्सेस फॉर एम्प्लॉयमेंट. सिटीज हॅव पब्लिक सर्व्हिसेस ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे गावात आपण जेव्हा राहतो, आपण गावात किंवा शहरातच राहतो, परंतु गावातील लोकांची संख्या कमी असते. तसं शहरातील लोकसंख्या कशी असते, जास्त असते. शहरामध्ये काय असतात, फॅक्टरीज असतात, मार्केट्स असतात,
तिथे काय असतात, रोजगाराच्या संधीसुद्धा खूप असतात. मग त्यामुळं काय होतं, तर सार्वजनिक सेवा त्यामुळं काय असतं, तिथे रोजगाराच्या संधी असल्यामुळं सार्वजनिक सुविधा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. मग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द प्लेस बी इट सिटी ऑर विलेजेस इट इज रन बाय द गव्हर्मेंट इन दॅट प्लेस इट इज नोन ॲज लोकल गव्हर्मेंट. एक ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज. A municipality runs administration of town for a big cities. There is a municipal corporation. Which of these governing bodies operates in your city, town or village? बघा की शहर असो किंवा गाव असो, तेथील राज्यकारभार किंवा तेथील जो कारभार असते तिथेच राहणारी शासन संस्था पाहते. तिला आपण शासन संस्था म्हणतो, लोकल गव्हर्नमेंट म्हणतो त्याला आपण. मग गावचा कारभार कोण बघतं, तर ग्रामपंचायत. एक ग्रामपंचायत रन्स ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज. गावचा कारभार ग्रामपंचायत बघते. आणि नगराचा, शहराचा कारभार कोण बघत असतं, म्युन्सिपाल्टी म्हणजे नगरपालिका बघत असते. आणि मोठ्या शहरांसाठी कोण असतं, महानगरपालिका असते. हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि मग यापैकी कोणते स्थानिक तुमच्या गावात किंवा शहरात आहे. विच ऑफ दिस गव्हर्निंग बॉडीज ऑपरेट्स इन युअर सिटी, टाउन ऑर विलेजेस. तर नेक्स्ट, डू यू नो इच विलेजेस हॅज ग्राम पंचायत. महाराष्ट्र state was formed on 1 May 1960. At the time, Maharashtra had 21,636 gram panchayats. That figure rose to 27,993 in 210. To form a gram panchayat, the population of a village must be at least 500. If the population is less than that, 2 or 3 such villages make together form a group gram panchayat. म्हणजे प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात 21,636 ग्रामपंचायती होत्या आणि ती संख्या 2010मध्ये किती झाली, 27,993 म्हणजे 27,993 इतकी झाली. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या किती असावी लागते, तर 500 इतकी असावी लागते. 500पेक्षा कमी जर लोकसंख्या असलेल्या 2-3 गावाचे मिळून एक गट ग्रामपंचायत बनत असते. ओके, आता नेक्स्ट बघा, मेक अ लिस्ट ऑफ द सर्व्हिस ऑफर्ड बाय युअर लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणत्या सेवा देते याची काय करायचे, आपल्याला लिस्ट तयार करायची आहे. आता नेक्स्ट बघा, गर्ल व्हिजिटिंग अ बँक विथ हर फादर. ती एक मुलगी तिच्या वडिलांसोबत बँकेमध्ये जाताना आपल्याला दिसते. रीडिंग इनलँड लेटर, आणि ती काय करते, आंतरदेशीय पत्र न्याहाळणारी एक मुलगी आपल्याला दिसते. नेक्स्ट काय बघा, दूध डेअरी. नेक्स्ट कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल म्हणजे सहकारी संस्था म्हणजे सूतगिरणी. तर नेक्स्ट, कॅन यू टेल द पिक्चर्स अबाउट शो द सर्व्हिसेस अवेलेबल इन अ विलेज. विच अदर सर्व्हिसेस आर अवेलेबल इन युअर प्लेस. आता वरील जे पिक्चर आहे ते आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या तुम्हाला सर्व्हिसेस तुमच्या गावामध्ये मिळतात ते तुम्ही काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. पब्लिक सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड टू अस आउट ऑफ द मनी कलेक्टेड फ्रॉम अस as taxes. We must use them carefully. Sometimes public services are overburdened, but we can solve this crisis by working together. बघा, सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात. त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. सार्वजनिक सोयीसुविधांवर ताण येतो, मग आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो.
आता नेक्स्ट बघा, द लोकल गव्हर्मेंट प्रोव्हाइड्स द सर्व्हिसेस ऑफ वॉटर सप्लाय अँड पब्लिक हायजीन. आता आपल्या गावामध्ये बघा, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते, परंतु त्याहीपेक्षा अधिक सेवांची आपल्याला गरज असते. बट वी नीड मेनी मोअर सर्व्हिसेस. यू मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी ऑर विलेज. पीपल पुट देअर मनी इन टू अ बँक. द मनी इज केप्ट सेफ देअर. People can save this money. They can withdraw that money from the bank when they need. Banks also offer loans to people is need. आता बघा, आपल्या गावामध्ये तुम्ही बँक पाहिली असेल. खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील बँकेमध्ये ठेवतात. तिथे ते पैसे सुरक्षित राहतात, पैशांची बचत पण होते, आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्याला ते बँकेतून काढता येतात. आणि काही गरजू लोकांसाठी बँक आपल्याला कर्जही देते, होय की नाही. आता तसंच बघा, नेक्स्ट द पोस्टल सर्व्हिसेस इज युजफुल फॉर कीपिंग इन टच विथ द आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. लेटर्स कॅन बी सेंड टू एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. नातेवाईकांशी किंवा मैत्रिणीशी संपर्क ठेवण्यासाठी आपल्याला टपाल सेवेचा, पोस्ट सेवेचा काय होतो, आपल्याला यूज होतो, है की नाही. पोस्टल सर्व्हिस आपल्यासाठी यूजफुल असते. जगभरामध्ये कुठेही आपल्याला काय करता येतं, पत्र पाठवता येतं. द पीपल इन लोकॅलिटी समटाइम्स कम together and find out what the local needs are. Based on their findings, they decide to start an industry or service in cooperation with one other. They contribute some of their own money to start the industry or service. The profits are distributed among everyone. Institutions formed by पीपल्स कोऑपरेशन आर कॉल्ड कोऑपरेटिव्स. बघा, एखाद्या परिसरात काही लोक एकत्र येतात, आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात, त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योगधंदा करायचा, कोणता व्यवसाय करायचा हे ठरवतात. तो उभा करण्यासाठी आपल्याजवळ जे थोडे पैसे एकत्र करतात, त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. आता नेक्स्ट, डू यू नो ऑलमोस्ट 400 years ago अ पोस्टल सर्व्हिस वॉज रन इन गोवळकोंडा ॲज फॉलोज. म्हणजे सुमारे 400 वर्षापूर्वी टपाल व्यवस्था पुढील प्रमाणे होती. गोवळकोंडामध्ये बघा, there were small huts at intervals of every 2 or 3 miles. In the first hut there was a harkara. Harkara means a man who carried the post. Harkara means a man who carried the post. The first harkara took the post bag from the first hut and dropped it in the second hut. The second harkara ready to take the bag. He took the bag and ran to the third hut and dropped it in. This is how the post was carried to other place. This system was called the dark system. म्हणजे की गोवळकोंडा आहे ते प्रत्येक 2-3 मैलाच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत. पहिल्या झोपडीत एक हरकारा असे. हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य. पहिला हरकारा पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी नेऊन दुसऱ्या झोपडीत टाके. तेथे दुसरा हरकारा ती पिशवी नेण्यासाठी तयार असे. तो हरकारा पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके. टपाल नेण्याची ही व्यवस्था अशा रीतीने केली जात असे. या व्यवस्थेला डाक व्यवस्था म्हणत. आता बघा, वॉट सोल्युशन. वॉटर इज वेस्टेड व्हेन द टॅप्स डू नॉट हॅव
फॉकेट्स. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते, त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन द्याल? ए चिल्ड्रन काउन्सिल इन अ स्कूल बहिरटवाडी in Akola district carried out a project. They started a discussion on the issue of how to save water. Some children pointed out that water in village was wasted because the taps did not have faucets. The children found out whose responsibility it was to put faucets on the tap. Then it was decided to urge the Gram Panchayat to fix faucets on the taps. They wrote a letter to the Gram Panchayat concerning this issue. A few days later, they also sent a reminder. A few days after that, faucets were fixed on taps. This is how the children solve the problem. How will you solve water related problems? बघा की या समस्येवर अकोला जिल्हा तालुक्यातील बहिरटवाडीच्या एका शाळेतील बालसंसदेने उपक्रम केला. त्यांनी वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा चालू केली. काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला. मुलांनी नळाला तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून घेतले आणि मग नळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह त्यांनी ग्रामपंचायतीकडे धरण्याचे ठरवले. मुलांनी नळांना तोट्या बसवण्याबाबत ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. काही दिवसांनी एक स्मरणपत्रही पाठवलं, म्हणजे रिमाइंडर पाठवलं त्यांनी. बाबा आता त्यांनी काही केलं नाही म्हटलं परत आणि डबल त्यांनी पाठवलं. आणखी काही दिवसांनी नळांना तोट्या बसवण्यात आल्या. मुलांनी या समस्येचे निराकरण केले किंवा ही समस्या सॉल्व्ह केली. मग पाण्यासंबंधीच्या समस्येचे प्रॉब्लेम जे असतात ते तुम्ही कसे सॉल्व्ह कराल? तुम्ही आता विचार करा. ओके, आता नेक्स्ट बघा what we have learned in this lesson. Public facilities are services that are available for everybody. सार्वजनिक सुविधा म्हणजे ह्या सगळ्यांच्या आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सुविधा. The Gram Panchayat runs the administration of the village. गावाचा कारभार कोण पाहत असतं तर ग्रामपंचायत. अँड नगराचा कारभार the municipality runs administration of town. टाउनचा कोण पाहतं तर नगरपालिका. There are municipal corporation for big cities. मोठ्या शहरांसाठी कोण असतं तर महानगरपालिका असतात. पब्लिक सर्व्हिसेस शुड बी केअरफुली. मनी इज केप्ट सेफ इन द बँक्स. सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. तसेच पैसे कुठे सुरक्षित राहतात तर बँकेमध्ये. वी कॅन सेंड लेटर एनिवेअर इन द वर्ल्ड. आपल्याला जगभरात कुठंही पत्र पाठवू शकतो. आपल्याला कुठेही पत्र पाठवता येते पूर्ण जगामध्ये. अँड व्हॉट वी लर्न इन्स्टिट्यूशन्स फॉर्म बाय द कॉर्पोरेशन ऑफ द पीपल आर कॉल्ड कॉपरेटिव्स. म्हणजे लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. ओके स्टुडंट, बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.